आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामध्ये एका नवरा बायकोची आणि त्यांच्या नात्याची खरी परीक्षा कशी घेतली जाईल हे सांगितलं आहे। ही कथा आहे एका सर्वसाधारण नवऱ्याची आणि त्याची पत्नी जिला सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात पाहिजे होत्या तिची। आणि हो, आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या बायो आणि कॉमेंटमध्ये मी एक लिंक दिली आहे। जर तुमचे वय 18 किंवा त्यापुढील असेल तरच तो व्हिडिओ पाहावा। व्हिडिओमध्ये एक नवरा त्याचा बायकोला आपल्या मित्रासोबत नको त्या अवस्थेत बघतानाचा हा व्हिडिओ आहे। तर चला कथा सुरू करूया। पहिल्यांदाच राजेश आणि सोनिया एकमेकांशी मोहभंगात हडताळलेले जीवन वाचवत होतं। राजेश हे एक आत्मविश्वासी, आत्मसमर्पित आणि विश्वासानुसारी नरकातील प्रेमी होतं। त्याचं कार्यक्षेत्र हे तितकं सर्वसाधारण असलेल्या व्यक्तीलाही सोनियाची मौजकी म्हटली। एक दिवस राजेशने त्याच्या आत्मविश्वासाला टाकून, सोनिया, माझा विश्वास तुमच्यावर आहे। मला वाटतं की तुम्हाला एक काही आहे ज्यात तुम्ही मला सांगता तुमचा विश्वास ठेवला आहे, असं विचारलं। सोनियाने हलकासा हाच त्याला नकारात्मक स्पष्टीकरण दिलं, हो, मला तुमचा विश्वास आहे, परंतु तुम्ही किंवा क्षणांतर मला विश्वास करता नाही ते मला वाटतं। दिवसाचं दिवस चाललं आणि सोनियाचं वर्तन आपलं मौन साकारलं। परंतु एक दिवस राजेशने तिचं वर्तन बघून काहीतरी उच्चवसित आलं। सोनियाचं दिलेलं विश्वास हटलं, ती एक अविश्वासानक व्यक्ती निर्माण केली। राजेशने तिला सांगितलं, तुमचं योग्यता, तुमचं कल्याण आणि तुमचं विकास माझं असलं किंवा नसलं हे माझ्याकडून सत्य वाचलं, परंतु तुमचं आत्मविश्वास, तुमचं स्वभाव आणि तुमचं व्यवस्थित वर्तन माझं विश्वास ठेवण्यासाठी किंवा तुमचं विश्वास तुटवून जाऊन तुमचं विश्वास गमावण्यासाठी अनिवार्य आहे। राजेश याचा विचार केल्यानंतरही सोनिया नव्हे काढवण्याचा विचार केलं। ती आता जाणार की एक सहायार्थी आपल्यावर भरोसा कसं करू शकतं, विश्वास ठेवून नवीन आणि सुधारित दिशाने। ह्या कथेचं मोराल शिकवण्यात विश्वास ठेवणं महत्वाचं आहे, परंतु ते वळणारं होणं आहे। विश्वास गमावल्यास असं नसावं लागतं, तर त्यात रजा काढवण्याचं आवडतं।